नमस्कार, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 27 डिसेंबर। आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्त्याचे वाटपची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आपण YouTube वरती सर्वात अगोदर ही अपडेट देत आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता वाटप चालू झालेला आहे। भरपूर महिला, जवळपास लाखो महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना आता बघा नवीन लाभार्थी महिलांना सुद्धा लाभ मिळणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन 12 लाख नवे लाभार्थी महिला आहेत। आता याच्यामध्ये बघा, आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या 12,87,000 बहिणींना 6 महिन्यांचे एकूण 9,000 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। तर बघा, 12 लाख नवीन लाभार्थी महिलांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत। त्यांच्या खात्यामध्ये थेट 9,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत, कारण की त्यांना 6 महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहेत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झालेला आहे। त्यामुळे बघा, राज्यातील बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळालेले आहे। त्यामुळे बघा, महायुती सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना खुश करणार आहे, कारण की लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली आहे। लाडकी बहीण योजना ही सुपर हिट झालेली आहे, सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा खूप जास्त प्रमाणामध्ये बेनिफिट झालेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो वाटप चालू आहे। आज सुद्धा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। काल सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळाले, त्याच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळाले। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी बघा सर्व आकडा आता समोर आलेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे। पहिला दिवस होता 24 तारखेला, बघा 24 डिसेंबरला 67 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत बघा 67 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी बघा। आता बघा, डिसेंबर महिन्याचे पैसे किती महिलांना मिळणार त्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे। तर बघा, डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास या ठिकाणी बघा मंगळवार पासूनच सुरुवात झालेली आहे, म्हणजे 24 डिसेंबर पासूनच सुरुवात झाली आहे। त्यानंतर बघा, 2,34,00,000 लाभार्थी महिलांना बहिणींपैकी 67 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशीच पैसे जमा झालेले आहेत। ठीक आहे, आता बघा 2,34,00,000 बहिणींना तर अगोदरच लाभ मिळाला होता, म्हणजे पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस 5 हप्ते वितरित झाले होते त्यावेळेसच या सर्व बहिणींना लाभ मिळालेला होता। परंतु आता नवीन महिला किती ऍड झालेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पैसे तुम्हाला आले नसतील तर बघा, या ठिकाणी जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर बघा, हा जो तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे। त्यानंतर बघा, तुमच्या पोस्ट खात्यामध्ये म्हणजे पोस्ट बँकेमध्ये किती पैसे आहेत, किती रक्कम आहे ते माहीत करून घेण्यासाठी हा एक नंबर आहे। या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। या नंबरवरती मिस कॉल दिला की त्यानंतर सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचते। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक SMS येतो आणि त्यामध्ये सांगितलं जाईल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, म्हणजेच किती बॅलन्स आहे। तर बघा, लाडकी बहिणींचा 6वा हप्ता वाटप चालू। सर्वात मोठी अपडेट बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मेसेज आले का चेक करा। ठीक आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचा लाभ वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ मंगळवारपासून वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या योजनेत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना समाविष्ट केले गेले आहे। पहिल्या दिवशी 67 लाख बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये जमा झाले। उर्वरित महिलांच्या खात्यात पुढील 2 ते 3 दिवसात पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की बघा, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधी कधी जमा झाले ते आता आपण अपडेट पाहूया। तर बघा, 24 तारखेला 67 लाख बहिणींना पैसे मिळाले। 25 तारखेला सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। त्यानंतर 26 डिसेंबरला सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आज या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 27 डिसेंबर। आज सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तर बघा, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये किती अर्ज पात्र ठरले तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2,47,00,000 अर्ज एकूण पात्र ठरलेले आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेची सुरुवात आणि अर्जांची माहिती आपण आता पाहणार आहोत। तर बघा, मेन म्हणजे लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरू झाली। या योजनेसाठी राज्यभरातून बघा जवळपास 2,63,00,000 अर्ज आले होते। त्यापैकी बघा 2,47,00,000 अर्ज या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत। म्हणजे बघा,
यावेळेस जे पैसे पडणार आहेत ते जवळपास 47 लाख, बघा 2,47,00,000 महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा काही महिलांचे अर्ज मंजूर होऊ शकत नाही, त्याची काही कारणे आहेत. तर बघा काही अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत कारण त्या बहिणींची बँक खाती आधारशी जोडलेली नव्हती. यामुळे 12,87,000 बहिणींना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नव्हता. तर अशा काही बहिणी होत्या, त्यांनी निवडणुकीपूर्वी आचारसंहितेमुळे ब्रेक लागलेला होता, त्यावेळेस त्यांना पैसे आले नव्हते. तर त्या महिलांना सुद्धा आता पैसे येणार आहेत. बघा आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे बघा डिसेंबर महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते आता पाठवलेले आहेत. बघा महिलांच्या खात्यामध्ये पाठवलेले आहेत. सरकारकडून ते पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणजे बटन दाबलेलं आहे. आता तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला जमा झालेत की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून किती पैसे मिळाले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा त्यामुळे महिलांमध्ये आता आनंदाची लाट पसरलेली आहे. अनेक महिलांच्या खात्यावरती आता 1,500 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत. जवळपास 1,00,00,000च्या आसपास महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. परंतु काही अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप 1ही रुपया जमा झालेला नाही. त्याचं सविस्तर कारण काय असू शकतं? तर बघा या महिलांचा फॉर्म मंजूर नाहीये, म्हणजे रिजेक्ट झालेला असेल किंवा अजूनपर्यंत चेकिंग मध्येच असेल, पेंडिंग मध्ये असेल किंवा या ठिकाणी बघा त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल, अशा सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळवायचे असतील तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक असणे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आचारसंहितेमुळे या योजनेला थोडा वेळासाठी ब्रेक लागलेला होता. परंतु बघा आता आचारसंहितेनंतर आता पुन्हा एकदा पैसे वाटप चालू झालेले आहेत. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर महिलांना लाभ मिळालेला आहे. आता राहिलेल्या बहिणींना सुद्धा आज पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर या ठिकाणी बघा राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक हप्त्यांचे वितरण पुन्हा सुरू झालेले आहे. तर बघा बहिणींच्या खात्यामध्ये आता पुन्हा एकदा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी बघा नुकत्याच झालेल्या या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट, या ठिकाणी बघा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरण थांबवण्यात आले होते. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे असून टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर बघा 24 डिसेंबरला सुरुवात झालेली आहे. 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर हे आजो 5 ते 7 दिवसाचा कालावधी आहे. या आठवड्याच्या कालावधीमध्ये सर्व बहिणींना लाभ मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमधून एकही महिला वंचित राहणार नाही. सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ देण्यात येणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना राहिलेल्या बहिणींना आता पैसे कधी मिळणार? बाबा तुम्ही म्हणत असाल की आमच्या गावातील महिलांना पैसे मिळाले, आमच्या पाहुण्या रावल्यातील महिलांना पैसे मिळाले, परंतु आम्हाला अजूनपर्यंत आले नाहीत. तर अशा ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना आता या दिवशी पैसे मिळतील. बघा तुम्हाला आता संपूर्ण माहिती सांगतो. तर बघा राहिलेल्या महिलांच्या खात्यावरती कधी होणार पैसे जमा, त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा राज्य सरकार अंतर्गत अद्याप काही महिलांच्याच खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप अनेक महिला आहेत त्यांच्या खात्यावरती 1 रुपयाही जमा झालेला नाहीये. तर अशा महिलांच्या खात्यावरती आता कधी पैसे जमा होणार? तर बघा त्या संदर्भात तुम्हाला अपडेट सांगतो. तर बघा मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने हळूहळू महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कुठलेही टेन्शन घेण्याचे कारण नाही. ज्या महिलांच्या आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा, तुमचा फॉर्म जर मंजूर असेल आणि तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे तर तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाहीये. आज उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहेत. आणि बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला प्रत्येक बँकेचा या ठिकाणी एक मिस कॉल नंबर असतो बॅलन्स चेक करण्यासाठी, तो या ठिकाणी दाखवतो. ऍक्सिस बँकेचा हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मिस कॉल दिला की लगेच तुम्हाला एक SMS येतो आणि त्यामध्ये तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, म्हणजे बॅलन्स दाखवतं. त्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत की नाही झालेत. तर बघा ऍक्सिस बँकेचा नंबर आहे, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया,
या ठिकाणी बघा जवळपास सर्व बँकांचे नंबर आहेत, या ठिकाणी बऱ्याचशा बँकांचे नंबर आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी स्टार्टिंगला पोस्ट बँकेचा सुद्धा नंबर दाखवलेला आहे. तर या ठिकाणी बघा भरपूर बँकांचे नंबर तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय. या बँकांपैकी कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, काळजी करू नका. डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता अशा प्रकारे. तर बघा लाडक्या बहिणींना खुशखबर, लाडकी बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हप्ता ट्रान्सफर केलेला आहे. आता आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये या. तर बघा 24 तारखेपासूनच तुम्हा सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 31 डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. एकही महिला वंचित राहणार नाही. या ठिकाणी बघा आज तारीख आहे 27 डिसेंबर. आज सुद्धा भरपूर लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करू नका. आज उद्या तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होऊन जातील.